नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या मराठी क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सुट्टीमध्ये तुम्ही मोठीच धमाल आणि मस्ती केली असणार, हो की नाही? पण आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अभ्यासाकडे. तर तुम्ही तुमचं मराठी पुस्तक उघडा, पान क्रमांक 26. आपण आज शिकणार आहोत बाबांचं पत्र. बाबा म्हणजेच वडील किंवा फादर, पत्र म्हणजे लेटर. तर हे पत्र बाबांनी त्यांच्या मुलीसाठी लिहिलेलं आहे. त्या मुलीचं नाव आहे वैष्णवी आणि पत्राची ते सुरुवात करतात. आपण आधी हे सर्व वाचून घेऊया. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6 गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. तर बाबांनी पत्राची सुरुवात कशी केली आहे? प्रिय वैष्णवी. वैष्णवी त्यांना प्रिय आहे. तिला प्रेमाने त्यांनी प्रिय वैष्णवी असं म्हणलेलं आहे. अनेक शुभ आशीर्वाद. आपण बेस्ट विशेस म्हणतो किंवा ब्लेसिंग्स म्हणतो, तसं त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक म्हणजे भरपूर आशीर्वाद. बाबा काय लिहित आहेत की कामात ते गुरफटले होते, म्हणजे त्यांना भरपूर काम होतं म्हणून त्यांना पत्र पाठवायला थोडा उशीर झालेला आहे. आणि पुढं ते म्हणतात, तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून, दूरध्वनी याचा अर्थ आहे टेलिफोनवरून सांगितले. 6 म्हणजे टर्म एक्झामचा गणिताचा पेपर म्हणजे मॅथ्स पेपर खूपच कठीण डिफिकल्ट गेलेला आहे म्हणून तू फार निराश झाली आहेस. निराश म्हणजे उदास झाली आहे, सॅड झाली आहे. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. बऱ्याच वेळा तुम्हाला देखील असं होतं की पेपर चांगला नाही गेला तर रडू येतं. तर तसंच वैष्णवीला सुद्धा झालं होतं. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं. हितगुज म्हणजे आपल्या मनातील गोष्टी सांगणे, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. तर बाबांना काय वाटलं, फोनवरून बोलण्यापेक्षा मी तुझ्या संगती पत्र लिहूनच मनातील गोष्टी सांगतो. पुढे पाहूया बाबांनी काय लिहिलेलं आहे. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की.
तर आपण इथे पाहतो बाबा काय सांगत आहेत वैष्णवीला की गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून काय झालं, त्याच्यानंतरचे विषय म्हणजे सब्जेक्ट ते अवघडच जाणार असं आहे का? गणिताचा पेपर अवघड गेल्यावर किंवा कठीण गेल्यावर नाही. तर एक विषय अवघड गेला, कठीण गेला तर त्याच्यानंतरचे जे पेपर आहेत त्यावर परिणाम व्हायला नाही पाहिजे. तर पुढचे पेपर चांगले जावेत म्हणून आपण अजून जास्त अभ्यास केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त वैष्णवीसाठी नाही आहे, तुम्हा सर्वांसाठी देखील आहे की तुम्ही पण जेव्हा एक्झाम्स देता, तुमचे पेपर असतात, युनिट टेस्ट असती, तेव्हा एक पेपर डिफिकल्ट गेला किंवा कठीण गेला तर तुम्ही रडत बसायचं नाही, तर पुढच्या विषयाची चांगली तयारी करायची. एखादा विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ असा नाही की आयुष्यात अपयशी झालो आपण, नाही. तर आपण अजून प्रयत्न केले पाहिजे की आपले पुढचे विषय देखील चांगले जातील. बाबा वैष्णवीला काय सांगत आहेत इथे, गणिताशी तू मैत्री कर, गणिताशी तू मैत्री कर. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच मुलांना असं वाटतं की गणित पेपर किंवा मॅथ्स हे खूप डिफिकल्ट सब्जेक्ट आहेत, पण असं नाही. तुम्ही मॅथ्स संगती फ्रेंडशिप करायची आहे आणि जसं बाबांनी सांगितलं इथे, मग बघ गंमत या विषयाची, तर तुम्हाला हा विषय गमतीदार वाटणार आहे जर तुम्ही याच्याशी मैत्री कराल तर. पुढे बाबा म्हणतात तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया म्हणजे काय, मॅथ्समधले जे फॉर्म्युलाज आहेत, जे स्टेप्स आहेत, जसं तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला आणि समजून घेताल तर तुम्हाला मॅथ्स जो सब्जेक्ट आहे तो खूप सोपा जाईल. त्याचे उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल्स सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि वारंवार म्हणजे सारखं सारखं सोडवत राहा. त्यामुळं काय होईल, तुमचं मॅथ्स सोडवण्याची स्पीड वाढेल आणि सोपं वाटेल तुम्हाला मॅथ्स. पुढे बाबा काय म्हणत आहेत, हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, हे अगदी नक्की. पुढे असं लिहितात, बाळा आणखीन एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाहीस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. तर मुलांनो, या पॅरेग्राफमध्ये खूप आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं पहिल्या ओळीमध्ये किंवा पहिल्या लाईनमध्ये तुम्ही पाहाल तर परीक्षेतील गुण किंवा श्रेणी म्हणजे मार्क्स किंवा ग्रेड हे महत्त्वाची आहेच, हे तर इम्पॉर्टंट आहेतच, पण त्यापेक्षाही अजून काय इम्पॉर्टंट आहे, आंतरिक गुण. आंतरिक गुण म्हणजे काय आहे, अंगभूत गुण जे आपल्या क्वालिटीज आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत.
त्याची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आता वैष्णवीचे वेगवेगळे तिला छंद आहेत, आंतरिक गुण आहेत. ते कोणते? गोष्टी सांगणे, चित्र काढणे, सुंदर नृत्य करणे, हे तिचे बाकीचे कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत आपण म्हणूया. हे तिला करायला आवडतं आणि ती चांगलं करते. तर ह्याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. तुमच्यामध्ये देखील काही कला गुण असतील. तुम्हाला चांगलं गाता येत असेल, तुम्हाला चांगलं चित्र काढता येत असेल किंवा चांगलं खेळता येत असेल, तर याकडे देखील तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. या सर्व गोष्टींनी काय होतं बरं? या कला आपले जीवन सुंदर करतात. आपले जे आंतरिक गुण असतात त्यामुळे काय होतं? आपलं जीवन सुंदर बनतं. तुम्हाला काही वाद्य वाजवता येत असेल तर तुम्ही काही वेळ त्या वाद्य वाजवण्यामध्ये मग्न व्हा, जेणेकरून तुमचं माइंड काय होतं? रिफ्रेश होतं आणि व्यक्तिमत्वही फुलतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट देखील होतं. आणि पुढं दिलेलं आहे की प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. अनेक अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील तुमच्या जीवनामध्ये की ज्यापासून तुम्ही तुमच्या गुणांची वाढ करू शकाल. तर त्या संधीचा उपयोग करायचा आहे. आणि बाबा असे म्हणतात पुढे की बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. म्हणजे फुल कॉन्फिडन्स आहे बाबांना की वैष्णवी त्यांचं ऐकणारच. आणि मुलांनो, आपल्या आईवडिलांचं आपण ऐकलंच पाहिजे. ते जे काही आपल्याला सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. तर त्यांचं तुम्ही जरूर ऐका. चला पुढे बघूया काय लिहिलेलं आहे. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू. किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते ओळख? कुठला ते तू ओळखलाच असशील. तुझा पुस्तकाचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. बाकी सारे भेटी अंती बोलू. तुझे बाबा. हे कुणी लिहिलेलं आहे पत्र? एकनाथ आव्हाड यांनी. तर वैष्णवीचे बाबा तिला असं सांगत आहेत की दिवाळीची सुट्टी मध्ये ते गावी येणार आहे आणि गावी आल्यानंतर ते खूप मजा करणार आहेत. तुम्ही पण भरपूर मजा केली असेल. किल्ले बांधले असतील, कंदील लावले असतील, खूप गप्पा मारल्या असतील, हो की नाही? आणि दिवाळीचा फराळही खाल्ला असेल. तर बाबा देखील वैष्णवीला हेच सर्व सांगत आहे की गावी आल्यावर आपण खूप मजा करू. आणि येताना ते काय घेऊन येणार आहे त्यांच्या संगती? वैष्णवीसाठी खाऊ. आणि तो कसला खाऊ? पुस्तकांचा खाऊ, ज्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असणार आहे. ह्याच्यातून आपल्याला समजते की वैष्णवीला वाचनाचे खूप वेड आहे, वाचनाची आवड आहे. तर तिचा आवडता खाऊ बाबा गावी येताना घेऊन येणार आहे तिच्यासाठी. आणि शेवटी असे म्हणतात की बाकी सारे भेटी अंती बोलू. म्हणजे आपली भेट झाल्यानंतर बाकी सर्व बोलू. तर कळालंय सर्वांना की पत्रामध्ये काय काय दिलेलं आहे.
हे फक्त वैष्णवीसाठी नाही तर तुम्हा सर्वांसाठी देखील आहे. तुम्ही सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष तर द्यायचंच आहे, पण तुमच्या काही हॉबीज असतील, काय आवडीनिवडी असतील, त्याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कला गुणांकडे तुम्ही लक्ष देताना तुमचं जीवन सुंदर बनेल. आता आपण स्वाध्यायात वळू. आधी आपण शब्द अर्थ ऐकूयात. गुरफटणे, गुंतून राहणे, निराश, नाराज, हितगुज करणे, आपल्या मनातील गोष्टी सांगणे, विपरीत, वाईट, संबोध, मूळ संकल्पना, आंतरिक गुण, अंगभूत गुण, भेटीयंती, भेट झाल्यानंतर. तर तुम्ही तुमच्या क्लासवर्कमध्ये नवीन पानावर पाठाचे नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर हे शब्द अर्थ लिहून काढायचे आहेत. आणि त्याच्यानंतर प्रश्न 1, एका शब्दात उत्तरे लिहा. तर हे जसं दिलंय तसंच तुम्ही लिहायचं आहे क्लासवर्कमध्ये. पहिलं काय आहे? कठीण गेलेला पेपर गणित. वैष्णवीला पत्र लिहिणारे कोण? बाबा. परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण आंतरिक गुण. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ पुस्तके. प्रश्न 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. हे उत्तर देखील तुम्हाला क्लासवर्कमध्ये लिहायचं आहे. प्रश्न 1 आणि प्रश्न 2. प्रश्न 2चा जो शेवटचा प्रश्न आहे, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत, हे तुम्हाला पुस्तकामधूनच वाचायचं आहे. हे तुम्हाला क्लासवर्कमध्ये नाही करायचं. आपण पहिला प्रश्न बघूया. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? 6 मेचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेल्यामुळे वैष्णवी फार निराश झाली होती. हा निरोप आईने दूरध्वनीवरून बाबांना दिला. दुसरा प्रश्न आहे, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? बाबांना वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटते, म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. प्रश्न 3 पहा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. हा प्रश्न क्लासवर्कमध्ये करायचा आहे आणि तुम्ही शब्द अंक टाकून लिहू शकता, नंबर टाकून लिहू शकता, एकाखाली एक. पहिलं नृत्य म्हणजे नाच. सुंदर म्हणजे छान. अवघड, कठीण. उशीर, वेळ. प्रश्न 4, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. हा प्रश्न देखील क्लासवर्कमध्ये करायचा आहे. कठीण, सोपे. मैत्री, शत्रुत्व. अपयश, यश. अवगुण, गुण. हे देखील शब्द एकाखाली एक तुम्ही लिहू शकता. प्रश्न 5, वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. तुम्ही क्लासवर्कमध्ये असं चित्र काढून असं बॉक्समध्ये हे उत्तरं लिहू शकता किंवा फक्त हेडिंग टाकून त्याच्या खाली नंबर टाकून लिहू शकता. 1, 2, 3. पहिलं काय आहे? गोष्ट सांगणे, चित्र उत्तम काढणे, सुंदर नृत्य करणे. ह्या वैष्णवीच्या कला आहेत. त्याचप्रमाणे
बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला, कारण कला काय करतात? आंतरिक गुणांची वाढ करतात, जीवन सुंदर करतात, व्यक्तिमत्व फुलवतात. हे देखील तुम्हाला क्लासवर्कमध्ये करायचं आहे. असं लिहून हे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्या खाली नंबर टाकायचे 1 2 3 आणि तसं लिहू शकता. प्रश्न 6 जो आहे हा तुम्हाला पुस्तकामध्येच करायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्याची यादी करा. आता हे तुम्हाला तुमच्या पेरेंट्स संगती डिस्कस करायचं. पुस्तकामध्येच याचं उत्तर तुम्ही लिहू शकता की सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणती साधने आहेत. प्रश्न 7, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा. तर हा प्रश्न तुम्हाला थोडा बदलायचा आहे. कसा बदलणार? दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय गंमत केली. आता दिवाळीची सुट्टी तुमची झालेली आहे, तर त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही काय काय गंमत केली तुम्ही त्याची यादी करायची आहे. यादी म्हणजे लिस्ट बनवायची आहे. तर हे उत्तर तुम्ही पॉइंट्समध्ये लिहू शकता की तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये काय काय गंमत केली. कुठलेही 5 तुम्ही गोष्टी लिहू शकता. 5 पॉइंट्समध्ये ह्याचं उत्तर लिहायचं. प्रश्न 8, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा. तर ह्या 2-3 ओळी तुम्हाला दिलेल्या आहेत. हे पण तुम्ही स्वतः करायचं आहे. तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं अभिनंदन करायचं आहे. प्रश्न 9 पुस्तकामध्येच करा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे यासारखी 2 वाक्ये खालील चौकटीत लिहा. यासारखी तुम्हाला 2 वाक्ये शोधायची आहेत आणि ती तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 8, प्रश्न 9 पुस्तकामध्येच करा. प्रश्न 7 जो आहे तो तुम्ही क्लासवर्कमध्ये करायचा आहे आणि प्रश्न 6 पुस्तकात करायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषण लिहा. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. हिमालय डॅश पर्वत आहे. कसा आहे? उंच पर्वत आहे. कंपास घ्यायला आईने मला डॅश रुपये दिले. 100 रुपये दिले. बागेत डॅश फुले आहेत. कशी फुले आहेत? टवटवीत म्हणजे फ्रेश फुले आहेत. ताईने मला डॅश सदरा दिला. नवा सदरा दिला. तर टवटवीत, उंच, नवा, 100 हे सर्व शब्द जे आहेत ते विशेषण आहेत. आपण समजून घेऊया. खालील तक्ता वाचा, समजून घ्या. वाक्ये दिलेली आहेत आणि त्याचे काळ दिलेले आहेत म्हणजे टेन्स. अन्वर वेगाने धावतो. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. अन्वर वेगाने धावतो. वर्तमान काळ. काल अन्वर वेगाने धावला. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स. केव्हा धावत होता तो? काल धावत होता वेगाने. भूतकाळ. उद्या अन्वर वेगाने धावेल. भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. उद्या अन्वर वेगाने धावेल. भविष्यकाळ. क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील काळ ओळख
ओळखता येतो. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. क्रियापदाच्या रूपावरून. क्रिया शब्द म्हणजे वर्ब. आता इथे पहा, धावतो, धावला, धावेल या शब्दांवरून कळतं की काळ कुठला आहे. काळ ओळखता येतो. क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील काळ ओळखता येतो. तर मुलांनो, तुम्हाला पाठ समजला असेलच. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला पुस्तकामध्येच करायचा आहे आणि हे देखील तुम्ही वाचून घ्यायचं आहे. हे तुम्हाला क्लासवर्कमध्ये लिहायचं नाहीये. आज आपण इथेच थांबूया आणि क्लासवर्कमध्ये तुम्ही नोट्स कंप्लीट करा. धन्यवाद मुलांनो.